तर खासदार सुप्रिया सुळे आंदोलनस्थळी आता दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ठाकरे पिता पुत्र सुद्धा पोहोचणार आहेत। दुसरीकडे शरद पवार सुद्धा रवाना झालेले असून अगदी थोड्याच वेळात आंदोलनस्थळी ते पोहोचणार आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी, खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात मवियाचे नेते आणि कार्यकर्ते यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। प्रामुख्याने महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। मालवणमधला शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता मविया चांगलीच आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप या संदर्भात माफी मागितली का नाहीये असा सवाल काँग्रेसने थेट उपस्थित केलेला आहे। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया इथे सुद्धा आता पोलीस बंदोबस्त तैनात आहे। शाहू महाराज छत्रपती तसंच सुप्रिया सुळे काँग्रेसचे नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनिल देशमुख सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तसंच शरद पवार सुद्धा अगदी थोड्याच वेळात आंदोलनस्थळी पोहोचतील। दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा रवाना झालेले आहेत। वाईट काम करा, काही करा, शिवाजी महाराजांची शक्ल उडवा, तुम्ही महिलांवर अत्याचार करा, तरी जनतेने आवाज उठवायचा नाही, विरोधी पक्षाने आवाज उठवायचा नाही। ही कुठली हुकुमशाही? पोलिसांनी अडवलं तर पुढे काय असणार? पोलीस नाही अडवणार, पोलीस फक्त लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणार। जय 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 शिवाजी, जय 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 भवानी।